नमस्कार मंडळी, बरेच ना बरेच राव बाबांनो. तर आज आमचा ग्रामदेव श्रीदेव रामेश्वर मिडबाव याचा 300 वर्षानंतर वार्षिक हा काय आता माका पण माहिती नाही हा. जाऊन आपण बघूया. मंदिराकडे गेले तर भावई देवीची पूजा चालू होती. सगळी रयत जमलेली, पूजा वगैरे झाली आणि नंतर काकांनी सगळ्या रयतेक आरतीसाठी बोलवल्यानी. तसा या आमच्यासाठी सगळा नवीनच होता, कारण 300 वर्षानंतर वार्षिक होणार होता. आमका याच्यातला काहीच माहीत नाही. बघूया पुढे काय काय होता. आरत संपली आणि चालू झाले ते चिखलातले खेळ. पहिलो खेळ होतो धोंडो उकलून खांद्यावरनं पाठी टाकूचो. ह्यो आमचो योगो हैराण झालो, ह्याका काय धोंडो उचलत नाही होतो. पहिले कुंड्याचे भाकरे खात होते, आताच्या अंगा धोंडे उचलाक बसले होत. नंतर इलो काडी पेलोन आमचो पदो म्हणाक लागलो मी ती बघतय झपता काय. त्याका वाटलो चेंडूचा चेंडवासारखं उचलल्याने पाठी दिल्याने भिरकावून. नंतर जे रोज दाण्याची भाकरी खातात ते नुसते येऊन भिरकावून देत होते आणि जे चायनीजचं खाणारे होत ते नुसते फराक करीत होते. नंतर खो खो कबड्डी सारखे अनेक खेळ खेळले. पोरांनी चिखलात पेवून आपल्या जीवाची मजाच केल्यानी होती. ह्यांका कार्यक्रम नक्की काय असता ह्या माहीत नसल्यामुळे हे नुसते नवऱ्यासारखे नटा नेलेले. मग ह्यांनी नुसती बघायचीच भूमिका घेतल्यानी होती. ह्यांका फक्त एका नेऊन सांगले नाही ते फटाकड्यात ते लावून टाका. ह्यांनी अगरबत्ती पेटवल्याने आणि सुरुवात केल्यानी. लहानपणी पण एवढे फटाकडे लावले नसतील. हे नुसते पेटीत होते आणि भिरकावीत होते. नशीबने एकामेकाच्या अंगारा टाकल्यानी. नंतर देवाधर्माच्या गोष्टी झाले. आमच्या पिढीचा भाग्य की हे गोष्टी आमका बघूक मिळाले. नंतर दही भाताचा प्रसाद खालय आणि गेलेले वाटेन घरा गेलय.